यावर्षी 14 जानेवारीला आहे मकर संक्रांत, 13 तारखेला आहे भोगी आणि 15 तारखेला आहे किंक्रांत. संक्रांतीचा सण म्हटला की आपल्या सर्वांमध्ये एक प्रकारचा उत्साह, आनंद उसळून येतो आणि त्यातल्या त्यात मकर संक्रांतीचा सण म्हटल्यावर स्त्रियांमध्ये वेगळाच आनंद असतो. त्याचबरोबर लहान मुलेही खूप आनंदी असतात, कारण त्यांना या संक्रांतीच्या सणाला पतंग उडवायचे असतात. असो, प्रत्येकाच्याच मनात हा सण कसा साजरा करायचा याची वेगवेगळी स्वप्ने आधीच रंगलेली असतात. पण संक्रांतीलाही काही नियम असतात, जसे की संक्रांतीच्या दिवशी काय करावे, काय करू नये. प्रत्येक वर्षी संक्रांती देवीचं स्वरूप वेगवेगळं असतं. त्याप्रमाणे आपल्याला संक्रांती देवीने जो रंग परिधान केला असेल तो घालणं टाळावं लागतं. दुसऱ्या शब्दात सांगायचं झालंच तर धार्मिक परंपरेनुसार जे वस्त्र संक्रांती देवी परिधान करून आपल्या वाहनावरून येते त्या रंगाची साडी सुवासिनींनी नेसू नये अथवा त्या रंगाच्या बांगड्या व इतर दागिने परिधान करू नये असं सांगितलं जातं. मात्र दरवर्षी संक्रांतीला काळ्या रंगाची साडी व पुरुषांसाठी काळ्या रंगाचे कपडे घालण्याची प्रथा आहे. आता बघूया या मकर संक्रांतीला कोणता रंग घालायचा टाळावा व काळा रंगच का घालावा. आता यामागे काही आध्यात्मिक आणि वैज्ञानिक कारणेही आहे. मकर संक्रांती हा सण इंग्रजी महिन्यातील पहिला सण आहे. हा दिवस धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे. या दिवशी सुवासिनी स्त्रिया सुगड पूजा करतात, सुंदर साडी नेसतात, सुंदर असा साज शृंगार करतात. मात्र या दिवशी काही विशिष्ट रंग घालणं टाळावं असं म्हणतात. यंदा मकर संक्रांती देवी पिवळा रंग परिधान करून येत आहे, म्हणून यावर्षी स्त्रियांनी पिवळा रंग चुकूनही घालू नये किंवा पिवळ्या रंगाच्या बांगड्या, टिकली, पर्स असे काहीच वापरू नये असं सांगितलं जाते. आता मकर संक्रांती देवी सूर्याच्या संक्रमणाची म्हणजे उत्तरायण प्रवेशाची प्रतीक मानली जाते. संक्रमण म्हणजे काय तर बदल, उलथापालट, अस्थिरता. म्हणूनच देवी ज्या वस्त्रात किंवा ज्या रंगात दाखवली जाते ते त्या काळातील उष्णता, कष्ट, संघर्ष व कठोरता दर्शवतात. सुवासिनी स्त्रीचे प्रतीक मात्र स्थैर्य, सौभाग्य, समृद्धी व मंगलत्व आहे. म्हणूनच संक्रमणाचे रंग वस्त्र तिच्यासाठी अशुभ मानले जातात. यंदा संक्रांतीने पिवळ्या रंगाचे वस्त्र धारण केला आहे, जो तपस्या, उग्रता, कष्टाचं प्रतीक मानलं गेलं आहे. म्हणून हा रंग यंदा तरी सौभाग्यवती स्त्रीने घालू नये असं सांगितलं जाते. मात्र आपापल्या रूढी, परंपरा यानुसार तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार पिवळा रंग घालावा की नाही हे तुम्ही स्वतः ठरवू शकता. ग्रामीण आणि लोक परंपरेत असं म्हणतात की संक्रांती देवीचे स्वरूप हे त्या वर्षीचं ग्रहस्थितीत आणि येणारा काळ कसा असेल हे दर्शवते. त्या स्वरूपाचं अनुकरण केल्यास आपल्यावर त्यांचा विपरीत परिणाम सुद्धा होऊ शकतो असे जुन्या लोकांची श्रद्धा आहे. ही परंपरा अंधश्रद्धा नसून प्रतिकात्मक धार्मिक संकेतही मानला जात आहे. म्हणून यावर्षी तुम्ही तुमच्या आवडीचा पिवळा रंग सोडून इतर कोणताही सौभाग्याचा, प्रगतीचा, आनंददायक, उत्साहाचा प्रतीक असलेला रंग परिधान करू शकता. आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की यंदा तुम्ही कोणत्या कलरचे कपडे किंवा साडी संक्रांतीला घालणार आहात. आता यंदा कोणता रंग शुभ असेल तर केशरी, लाल, हिरवा प्रामुख्याने वापरला जाऊ शकतो. हे वर्ष सूर्याचं असल्या कारणाने यावर्षी केसरी रंग हा नक्कीच घालणं शुभ ठरेल असं सांगितलं जाते. आणि जर या रंगाच्या साड्या किंवा कपडे तुमच्याकडे नसतील तर पिवळा रंग सोडून तुम्ही इतर कोणताही आवडीचा रंग घालू शकता. आता काळा रंग मुख्यतः संक्रांतीच्या सणाला खूप घातला जातो. हा काळा रंग शुभ कार्यात जरी वर्ज्य केला असला तरी मात्र सर्व स्त्रिया काळ्या रंगाची साडी, हलव्याचे दागिने घालतात आणि फोटोही काढतात. हा काळा रंग परिधान करण्याचं कारण म्हणजे मकर संक्रांती हा सण थंडीत म्हणजे हिवाळ्यात येतो आणि काळा रंग हा उष्णता शोषून घेतो. त्यामुळे या काळ्या रंगाची साडी अनेक महिला नेसतात. आशा आहे तुम्हाला या व्हिडिओतून कळालं असेल की यावर्षी पिवळ्या रंगाचे कपडे, दागिने, बांगड्या अजिबात घालायचे नाहीयेत.